नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. खुश रहा, आनंदी रहा. हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास विशेष असणार आहे. हृदयविकाराचा झटका, ब्लॉकेजेस कधीच येणार नाहीत. हा व्हिडिओमध्ये आम्ही संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत. तरी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून जे आम्ही व्हिडिओ सर्वात आधी पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. हृदयाचा झटका काय येतो व कशामुळे येतो हे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. याची आपण संपूर्ण माहिती सांगणार आहोत. आपल्या भारतामध्ये 3000 वर्षापूर्वी एक फार मोठे ऋषी होऊन गेले. त्यांचे नाव होते महर्षी वाग्भट. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे अष्टांग हृदयम. आणि याच पुस्तकात त्यांनी आजारपण दूर करण्यासाठी 7000 सूत्रेसुद्धा लिहून ठेवलेली आहेत. हे त्याच्यातील एक सूत्र म्हणजे महर्षी वाग्भट यांनी लिहिलेले आहे की कधी कधी हृदयाचा घात होऊ शकतो. म्हणजे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस व्हायला सुरुवात झालेली असते. म्हणजे याचा अर्थ असा होतो की रक्तामध्ये ब्लडचे ॲसिड आम्लपित्त वाढलेले आहे. आम्लपित्त म्हणजे काय ते आपण जाणताच. यालाच इंग्रजीमध्ये ॲसिडिटी म्हणतो. आम्लपित्तता दोन प्रकारची असते. एक असते पोटाची आम्लपित्तता आणि दुसरी असते रक्ताची म्हणजेच ब्लडची आम्लता. आपल्या पोटात जेव्हा आम्लता वाढते तेव्हा आपण म्हणतो पोटात आग पडल्यासारखे वाटते, आंबट ढेकर येतात आणि तोंडातून पाणी येते. आणि ही आम्लता ॲसिडिटी जेव्हा आणखीनच वाढत जाते तेव्हा इंग्रजीमध्ये आपण त्याला हायपेरिया ॲसिडसुद्धा म्हटले जाते. आणि हीच पोटातील आम्लता वाढत वाढत जेव्हा रक्तामध्ये उतरते तेव्हा तिलाच रक्तामध्ये ब्लड ॲसिड असे सुद्धा म्हटले जाते. आणि जेव्हा ब्लडमध्ये ॲसिडिटी वाढते तेव्हा आम्लयुक्त रक्त ब्लड हृदयामध्ये रक्तवाहिन्यामधून वाहू शकत नाही आणि रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस होतात. आणि असं होतं की हार्टमध्ये अटॅक येतो, त्याशिवाय हार्ट अटॅक येत नाही. आणि हे आयुर्वेदाचं मोठं सत्य आहे, जे कुठलेही डॉक्टर आपल्याला अजिबात सांगत नाहीत. कारण यावरती उपाय अतिशय साधा आणि सोपा आहे. काय हा उपाय आहे हा आपण पाहणार आहोत. हा उपाय महर्षी वाग्भट यांनी लिहून ठेवलेला आहे की जेव्हा ब्लड आम्लता ॲसिडमध्ये वाढलेली असते तेव्हा आपल्याला आहारात क्षारयुक्त पदार्थांचे सेवन करायला हवे. आपल्याला हे तर माहीतच आहे की पदार्थ दोन प्रकारचे असतात, आम्लयुक्त पदार्थ आणि क्षारयुक्त पदार्थ. तेच इंग्रजीमध्ये म्हणतात की ॲसिडिक आणि अल्कोहोलिन. आता आम्ल आणि क्षार यांना एकत्र करून केले तर काय होईल? ॲसिड आणि अल्कोहोलिन यांना एकत्र केलं तर काय होईल? न्यूट्रल होईल. हे आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे. तर मग वाग्भट यापुढे लिहितात की जर रक्ताची आम्लता वाढली असेल तर क्षारीय म्हणजेच अल्कोहोलिन पदार्थाचे सेवन केले पाहिजे. म्हणजेच रक्ताची आम्लता ॲसिडिक न्यूट्रलिक होईल. आणि रक्ताची आम्लता न्यूट्रल झाली की मग हार्ट अटॅक येण्याची शक्यता आयुष्यामध्ये कधीच उद्भवणार नाही. अशी ही एकंदरीत सर्व कथा आहे. म्हणजेच आपल्याला हार्ट अटॅक येण्याची ही सर्व लक्षणे आहेत. आता आपण साहजिक विचाराल की असे कोणकोणते पदार्थ आहेत की क्षारीय असतात आणि आम्ही आहारात घ्यायला हवेत. आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये असे पुष्कळसे पदार्थ आहेत की क्षारीय आहेत आणि त्यांचं आपण सेवन केलं तर आपल्याला कधीच हार्ट अटॅक येणार नाही. आणि जर येऊन गेला असेल तर आपण पुन्हा येणार नाही याची काळजीसुद्धा देखील घेतली गेली पाहिजे. आपल्या घरामध्ये सर्वाधिक क्षारीय पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजे दुधी भोपळा आहे. हिंदीमध्ये त्याला लौकी म्हणून ओळखले जाते. इंग्लिश भाषेत त्याला बॉटल ग्राउंड याची आपण भाजी करून सुद्धा खातो. यापेक्षा क्षारीय दुसरा पदार्थ कुठलाही नाही.
रोज जर आपण दुधी भोपळा सेवनामध्ये रस घेतला तर अतिशय उत्तम हा आहे. कच्चा दुधी भोपळ्याचा रस घेतला तरीसुद्धा चालेल. वाघभट पुढे लिहितात की रक्ताची आम्लता कमी करण्याची सर्वात अधिक शक्ती दुधी भोपळ्यातच आहे. तेव्हा आपण दुधी भोपळ्याचा रसाचे सेवन केले पाहिजे. किती सेवन केले पाहिजे हेही देखील त्यांनी लिहिले आहे. दररोज 200 ते 300 मिलीग्रॅम रस घ्यावे लागणार आहे. आपण हा रस दररोज प्यायचा आहे. हा सकाळी अनुष्यपोटी आपले प्रातःविधी आटोपल्यानंतर आपण पिऊ शकता किंवा नाश्ता केल्यानंतर अर्ध्या तासाने सुद्धा पिऊ शकता. या दुधी भोपळ्याच्या रसाला आपण आणखीन अधिक क्षारीय बनवू शकतो. आपण या रसामध्ये 7 ते 10 तुळशीची पाने टाकावीत. तुळस अतिशय क्षारीय आहे. यामध्ये आपण पुदिन्याची 7 ते 10 पाने टाकली तरीसुद्धा चालतील. पुदिनासुद्धा क्षारयुक्त पदार्थ आहे. याचे सेवन आपण करायचे आहे. त्यामध्ये थोडंसं काळं मीठ, सेंधव मीठ जरी टाकले तरी चालेल. हे देखील खूप क्षारीय पदार्थ आहे. मीठ काळं सेंधव मीठच असलं पाहिजे. दुसरं आयोडीनयुक्त पदार्थ म्हणजेच मीठ नको आहे. हे आयोडीनयुक्त मीठ आपले पित्त वाढवण्याचे काम करत आहे. म्हणून आपण सेंधव मिठाचे सेवन केले पाहिजे. मित्रांनो, आपण या दुधी भोपळ्यामध्ये ज्यूस सेवन केले तर आपण 2 ते 3 महिन्याच्या अवधीमध्ये हार्ट अटॅकचे ब्लॉकेजेस सर्व ठीक होऊ लागतात आणि 21व्या दिवशी आपण हे उपाय सर्व अधिक परिणाम आपल्याला देखील दिसून येणार आहेत. या रसामुळे आपले वजनसुद्धा घटणार आहे. साखरेची पातळीसुद्धा छान व्यवस्थित चालणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही सर्व माहिती मिळेल. आपण हार्ट अटॅक झटका येण्याच्या संकटापासून मुक्त देखील होणार आहेत. आपण या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून जे व्हिडिओ पाठवेन ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग वाट कसली बघतायत, तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. हा संपूर्ण व्हिडिओ ऐकल्यापासून मनापासून धन्यवाद.